आजच्या गोळकट्टाच्या 60व्या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑगस्ट 2018 मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात झाली. वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना आपण इथं बोलावतो, त्यांचं जीवनप्रवास समजून घेतो. प्रत्येक कर्तृत्ववान व्यक्तीच्या आयुष्यात खूप काही कष्ट असतात, संघर्ष असतो, यश असतं. हे सगळं लोकांपर्यंत यावं आणि आपल्याला त्यातून प्रत्येकाच्या आयुष्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी आणि त्यातून आपलंही आयुष्य घडावं किंवा आपल्या डोळ्यासमोर काही उदाहरणाच्या असावी प्रेरणा देणारी, यासाठी या कार्यक्रमाचा उद्देश आहे. आज आपल्या 60व्या उपक्रमात आपल्याला मान्यवर म्हणून लाभले श्री जयवंत विचारी साहेब. अतिशय मोठं व्यक्तिमत्व आहे आणि तेवढंच त्यांचं कर्तृत्वही आहे. मी त्या निमंत्रणामध्ये मला लिहायला येतं की ते खूपच छोटं आलं आहे असं माझ्या नंतर लक्षात आलं. असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या शिक्षण बँक इथे व्यवस्थापक पदावरून निवृत्त झालेले आणि सध्या काजू या विषयाला वाहून घेतलेले, अनेक संस्थांचे संस्थापक असलेले आणि लांजा येथील काजू प्रक्रिया उद्योग याचे संस्थापक अध्यक्ष आणि काजू क्लस्टर जे 2017 मध्ये सुरू झाले त्याचेही संस्थापक अध्यक्ष असलेले श्री जयवंत विचारी आज आपला जीवनप्रवास आपल्यासमोर उलगडणे मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्याच्यासाठी ठरवलं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. सगळ्यांना नमस्कार. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोबल व्यक्त करायला. सर्वांना नमस्कार. प्रथमतः गोळप गावात आलोय. गोळप गाव हे एस एम जोशींसाठी ओळखतो. एस एम जोशींचा माझा थोडासा परिचय होता, फार काय नव्हता, परंतु त्यांची अनेक भाषणं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, त्याच्यानंतरही 77ला जेव्हा जनता सरकार आलं तेव्हा त्यांचा जो सहभाग होता तो खूप महत्वाचा होता आणि म्हणून राहणं ही माझी प्रेरणा आहे. आता ते सगळं माझ्या आई वडिलांकडनं, माझ्या मित्रमंडळींकडून ज्यांचा माझ्याशी संबंध आला त्यांच्याकडून मिळणाऱ्या सततच्या प्रेरणा या त्याला कारणीभूत आहे. माझं गाव वरवडे, गणपतीपुळ्याच्या आणि मालवणच्या बाजूला. तिथेच माझा जन्म झाला. 4थी पर्यंत शिक्षणही गावात झालं. गेल्या 15 जूनला वयाची 75 पूर्ण केली आहे आणि 76वर चालू आहे. अथकपणे काम करण्याची सवय आहे. सातत्यपूर्ण काम करायला मला आवडतं. लोकांमध्ये मिसळायला आवडतं. निरनिराळ्या प्रकारे माझ्याकडे जे काय आहे ते लोकांना कसं देता येईल याचा सततचा प्रयत्न चालू असतो. 1957-58 माझं शिक्षण मुंबईत सुरू झालं. 5वी पासून. पूर्वी काय होतं की माझे वडील आणि काका दोन्ही मुंबईत होते. खोली एक होती. तेव्हा प्रथा अशी होती, माझी आई मुंबईत असायची, 1 वर्ष काकी मुंबईत असायची, माझी आई गावाला असायची. त्याच्यामुळे काही वेळेला आमचं 1 वर्ष गावाला, 1 वर्ष मुंबईला असं झालेलं आहे. पण मी 58 पासून 5वी पासून मी काकी बरोबर पण राहिलो आणि मग काकी आणि आईमध्ये काय करत असतो तेव्हा कळतो माणसाला. पण खूप सगळ्यांनी मला साथ दिली. वडिलांकडून तर खूपच प्रेरणा, माझ्यावर
काका सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये मुख्याध्यापक होते आणि शिक्षणाशी माझा कायम संबंध आला. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात माझी वडील असल्यामुळे फेब्रुवारीला आम्ही कामाला लागलो आणि गव्हाण्याला जेव्हा आम्ही रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्था स्थापन केली तेव्हा 2005 ला मी नोकरी 3 वर्ष आधी सोडून तिथे तो प्रकल्प यशस्वी करायचा म्हणून मी तिथे आलो. माझं शिक्षण B.Com पर्यंत आहे की मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग सहकारी बँकेमध्ये 37 वर्ष नोकरी केली आणि दरम्यानच्या काळामध्ये मुंबईच्या कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियन या संघटनेमध्ये 1975 ते 77 संघटन सचिव म्हणून काम केलं. 77 ते 80 कोषाध्यक्ष म्हणून त्या संघटनेचा काम केलं आणि 80 ते 89 पर्यंत त्या संघटनेचा जनरल सेक्रेटरी म्हणून काम केलं. हे काम करत असताना मुंबईतल्या 96 सहकारी बँका माझ्या हातात होत्या. म्हणजे त्या 96 बँकांचे कर्मचारी या कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियनचे सदस्य होते, जवळजवळ 10,000 एम्प्लॉईज आणि त्यांच्याबरोबर मला काम करायला रात्रंदिवस काम केलं. कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियनच्या कामगारांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल माझ्या कारकिर्दीमध्ये झाला. मला सांगायला अभिमान वाटतो की 1978 ला त्या युनियनला 25 वर्ष झाली. त्यावेळेला त्याचा रौप्य महोत्सव हा मुंबईमध्ये किंग जॉर्ज हायस्कूलला साजरा केला. तेव्हा पुलोदचं सरकार होतं. आदरणीय शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शंकरराव काळे हे सहकार मंत्री होते. दोघांनाही त्या कार्यक्रमाला आम्ही बोलवलं होतं आणि दोघेही त्या कार्यक्रमाला आलेले होते. आणि माझ्या तुटपुंज्या अनुभवाच्या आधारे ज्या काही मागण्या होत्या त्या रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांच्यासमोर मांडल्या. विशेषतः सहकारी बँक कर्मचारी अनेक वर्ष टेम्पररी असायचं, त्याला पण परमनंटच करायचं. 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष मॅनेजमेंटला जेव्हा वाटेल तेव्हा तो परमनंट करायचा. आणि म्हणून त्याच्यासाठी 1948 ला म्हणजे बाबा आदमच्या काळात झालेले नियम त्याच्यात कोणतेही बदल झालेला नाही. तो पहिला बदल झाला पाहिजे. त्या स्टँडिंग ऑर्डर दुरुस्त झाल्या पाहिजे. टेम्पररी माणसाला लवकर काम 240 दिवस भरल्यानंतर त्याला कायम करता आलं पाहिजे. प्रोबेशन पिरियड 6 महिन्याचा पूर्ण झाल्यानंतर तो परमनंट झाला पाहिजे. अशा प्रकारच्या व्यवस्था निर्माण झाल्या पाहिजे. अशा प्रकारची मागणी मी त्याच्याकडे केली. त्याचप्रमाणे 1976 ला महाराष्ट्राचे त्यावेळेचे सहकार मंत्री होते शंकरराव बाजीराव पाटील, म्हणजे हर्षवर्धन पाटलांचे काम. त्याला मी एकदा भेटलो आणि त्याला विनंती केली की महाराष्ट्र राज्य सहकारी अधिनियमामध्ये कलम 73 प्रमाणे कामगारांचा प्रतिनिधी संचालक मंडळावर घेण्याची तरतूद आहे आणि त्या तरतुदीप्रमाणे फक्त राज्य सहकारी बँक आणि राज्य मार्केटिंग फेडरेशन या दोघांनाच ती तरतूद लागू केलेली आहे. त्या बाकीच्या पण सगळ्या सहकारी संस्थांना लागू करा अशा प्रकारची मागणी मी केली होती. पण त्या संदर्भाने लगेच इमिडिएटली त्याप्रमाणे आदेश काढून सहकारी बँकांना 73 कलम लागू केलं. पण कुठलीच बँक ते ऍक्सेप्ट करायला तयार नाही, कारण कोणालाही कामगारांची तकलीफ नको असते. बोर्डात आम्ही जे काय करतो ते आमच्या गुंतून असलं पाहिजे, ते कामगारांपर्यंत जाऊ नये, अधिक ट्रान्सपरंट कारभार होऊ नये अशा प्रकारची त्यांची समजूत असल्यामुळे ते इम्प्लिमेंट होत नव्हतं. महाराष्ट्राच्या सगळ्या कामगारांच्या वतीने
मुंबई हायकोर्टामध्ये त्या गोष्टी विरुद्ध हे इम्प्लिमेंट होत नाहीये, सरकारही ते इम्प्लिमेंट करायला भाग पाडत नाहीये, म्हणून रीट फाईल केलं आणि त्या रीट पिटिशनची सुनावणी झाली. तेव्हा माझ्या असं एक लक्षात आलं, मी मुद्दाम एक गोष्ट शेअर करतो की कायद्याचा अर्थ लावताना जो माणूस ज्या संस्कारातून येतो त्या संस्काराप्रमाणे लावला जातो हे मला तेव्हा हायकोर्टात गेल्यानंतर कळलं. मला वकिलांनी सांगितलं काय विचार माहिती आहे का, आता जज आहेत ना ते प्रो मॅनेजमेंट आहे, आपला काय ठिकाणा लागत प्रो लेबर म्हणजे कामगारांच्या बाजूने विचार करणारा जज, मालकांच्या बाजूने विचार करणारा, कायद्याचा अर्थ लावणारा जज, सरकारच्या बाजूने विचार करणारा जज, असा प्रकार असो हे पहिल्यांदा मला आपल्याला वाटतं कायदा आहे, कायद्याप्रमाणे झालं पाहिजे, पण जो अर्थ लावण्याची जी ताकद आहे तो तिथे बसलेला माणूस त्याच्यावर जे काही संस्कार झालेले असतात त्या संस्काराप्रमाणे त्या ह्याचा अर्थ लावत असतो कायद्याचा. ते म्हणाले आपल्याला आता जे आले तर आपली फाईल उघडले, काही करून तारीख मिळवली पाहिजे. ठीक आहे, तुम्ही सांगता तो अनुभव आम्हाला शेअर करायला पाहिजे, कारण आम्हाला त्याच्यातलं काही जास्त कळत नाही. आणि त्यांनी एक तारीख कशी तरी मिळवली त्यावेळेला आणि मग ते बेंच दर 2 महिन्यांनी बदलतात. हायकोर्टामध्ये बेंच बदललं जातं, पण दुसरं बेंच आलं, बेंचे नावाचे जज आले. ते म्हणाले हे खूप गौरवंत आहे, म्हणजे आपल्याला होता नाही, म्हणजे सरकारने केलेला कायदा हे व्हॅलिड ठरवून इतकं तरी नक्की आहे. आम्ही चालवून टाकलो आणि तो आमच्या बाजूने निकाल आला आणि ते इम्प्लिमेंट करण्यासाठी कायदा केला, पण कायद्याबरोबर नियम करावा लागतो, रूल्स असतात. बघा 60चा कायदा झाला की प्रत्येक कायद्याला दुसऱ्या वर्षी नियम येतात, 1961चे नियम. त्या नियमामध्ये तरतूद असल्यामुळे ते इम्प्लिमेंट होतं. गव्हर्नमेंटला त्यांनी आदेश दिला की तुम्ही हे इम्प्लिमेंट करण्यासाठी लगेच आदेश काढा. त्याप्रमाणे कायद्याला नियम आला आणि मग ते इम्प्लिमेंट होण्याला सुरुवात झाली. मुंबईत त्या सारस्वत बँक, मुंबई मर्कंटाईल, शामराव विठ्ठल अशा सगळ्या बँकेने त्या रेटला फार मोठ्या प्रमाणात विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण निकाल चांगल्या आपल्या बाजूने लागला आणि एक खूप मोठा निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये कामगारांचा सहभाग वाढला. ही त्या निर्णयातून झालेली निष्पत्ती आणि ही सगळ्या महाराष्ट्र म्हणजे नुसतं कॉम्प्लिमेंट एवढं मुंबईत पुरतं राहिलं नाही, सगळ्या महाराष्ट्रामध्ये ते इम्प्लिमेंट झालं आणि त्याचा फायदा हा कामगार वर्गाला मोठ्या प्रमाणात झाला. स्टँडिंग ऑर्डर्स मी मगाशी म्हणाल की जवळजवळ त्या युनियनमध्ये असताना कर्मचारी जरा तरी काही चुकीचं वागलं ना की त्याला चार्जशीट ही हॅरॅसमेंट, सस्पेंड हे चालत होतं. मी जवळजवळ 9-10 वर्षांमध्ये 400 चार्जशीटेड एम्प्लॉईचं प्रतिनिधित्व केलं, म्हणजे त्याची बाजू मांडण्याची. हे बाजू मांडताना मला खूप मोठ्या लोकांची मदत झाली की आपल्याला काय सगळं कायद्याचं ज्ञान नसतं. डोमेस्टिक इन्क्वायरीमध्ये मॅनेजमेंट काय करत असते, कुठला तरी एक मोठा वकील घ्यायचा, त्याला इन्क्वायरी ऑफिसर नेमायचा. कामगाराला वकील देणं हे तेव्हा दुरापास्तच होतं आणि वकील दिला तर त्याची फी देणं हे तर आणखी त्याच्यापेक्षा कठीण गोष्ट होती. आणि मला जे मार्गदर्शन करणारे होते ते राष्ट्रीय मिल मजूर संघाचे माजी जनरल सेक्रेटरी NH देशपांडे, त्याशिवाय ॲडव्होकेट एकनाथ जोशी, आपल्या धामणी म्हणून गाव आहे त्याचं गाव आहे तिथे, आणि कुंभारगणी होते DM सुर्वे, असे 3 जण होते. ते ह्या इन्क्वायरी क्षेत्रातले मातब्बर होते. त्यांचं गायडन्स घेऊन मी त्या जवळजवळ 400 लोकांचं
प्रतिनिधित्व केलं, त्याच्यातून कोणाचीही नोकरी जाऊ दिलेली नाही. सगळ्याला म्हणजे हायकोर्टात जाऊ लागलं, काही एकाला सुप्रीम कोर्टात पण जावं लागलं. तो शेवटी काय मॅनेजमेंट असते, मॅनेजमेंटकडे पैसे असतात, ती सुप्रीम कोर्टाकडे जाऊ शकते, कामगाराला त्रास देऊ शकते, हे सगळं चालतं. पण ते शेवटपर्यंत जाण्यासाठी जे काही मार्ग आहेत ते उपलब्ध झाले, त्याचा मला खरंच म्हणजे आनंद वाटतो की आपण 400 लोकांच्या नोकऱ्या वाचवू तर शकलोच. त्याशिवाय त्यांच्या या सहकारी बँकांच्या आयुष्यामध्ये महागाई भत्ता मिळायचा, पण तो कसा फिक्स असायचा. महागाई निर्देशांक जो काय वाढतो रोज, त्याच्याशी लिंकेज नव्हता. तो पहिल्यांदा लिंकेज करण्याचं काम मी माझ्या कारकिर्दीत केलं आणि त्याच्यामुळे बाजारामध्ये वाढणारी जी काय महागाई होती, ती जी काही दरी निर्माण व्हायची ती कमी झाली त्याच्यात. आणि कामगार बोनस सुद्धा काही मॅनेजमेंट 4.5% देऊन नोकऱ्या व्हायचे. काही मग नंतर खाडीलकर म्हणून आमचे मजूर मंत्री होते केंद्रीय, त्यांनी मग 8.25% काल बोनस दिला पाहिजे अशा प्रकारचा कायदा आला. पण जेमतेम काही बँका किंवा संस्था रडत रडत 8.25% द्यायचा. खरं तर बोनसचं कॅल्क्युलेशन आहे, कसा बोनस दिला पाहिजे, कशाच्या आधारे तो कॅल्क्युलेट केला पाहिजे. कोणाला तो मॅक्झिमम 20% दिला पाहिजे, तर मॅक्झिमम 20 आणि किमान 8.25% असा, म्हणजे 8.25% म्हणजे एक पगार. म्हणजे 12 महिने काम केल्यानंतर तुम्हाला 13 महिन्याचा पगार मिळाला पाहिजे, अशा प्रकारची ती व्यवस्था. माझा बोनस ऍक्टच्या कॅल्क्युलेशन मध्ये खूप चांगला अभ्यास झाला. काही केसेस मी पण लेबर कोर्टामध्ये लढवू लागलो आणि मी माझ्या बँकेत जिथे काम करत होते तेव्हा मी माझ्या बँकेच्या कामगारांना 22% बोनस मिळवून दिला. मुंबईमध्ये बऱ्याचशा बँका शेवटी 20% पर्यंत, आपण जे 8.25 पण द्यायला तयार नव्हते, 20% पर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. हे काम करत असताना सहकारी बँकाच्या वेतन मंडळावरती मला काम करण्याची संधी मिळाली. वेतन मंडळ हे ज्युडिशियल अथॉरिटी आहे, म्हणजे जसं लेबर कोर्ट, इंडस्ट्रियल कोर्ट काम करतं तसंच, पण त्याची व्यवस्था असते की शासनाचा कोणतरी अध्यक्ष जो असतो तो शासनाचा तटस्थ माणूस नेमला जातो. एक आणखी त्याला मदत करण्यासाठी एक स्वतंत्र प्रतिनिधी, म्हणजे जो कुठल्या बँकेशी संबंधित नाही किंवा एम्प्लॉईशी संबंधित नाही, अशा व्यक्तीची नेमणूक केली जाते. आणि काही कामगारांचे प्रतिनिधी, 3 कामगारांचे प्रतिनिधी, 3 मालकांचे प्रतिनिधी, आणि अशा प्रकारे त्या बोर्डाची रचना असते. त्या बोर्डामध्ये काम करताना अरुण मेहता आणि हरिभाऊ नाईक, अरुण मेहता हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, स्वतंत्र कामगार मंत्री आणि गृहमंत्री अशा 2 पदं त्यांच्याकडे होती. आणि ते वेज बोर्डाचे सदस्य झाल्यानंतर मग सरकारने त्यांना संधी मिळाली आमदार असल्यामुळे, आणि ते महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि कामगार स्वतंत्र कारभार त्यांच्याकडे होता, त्यांना संधी मिळाली. अनेक बँकांचे डिस्प्यूट आमच्या समोर होते. बॉम्बे इंडस्ट्रियल रिलेशन ऍक्टचा एक तज्ञ म्हणून मला ओळखलं जायचं आणि ती कृपा आमच्या NS देशपांडेंची होती. पण त्यांच्याकडे मी जेव्हा जेव्हा कामगारांचे प्रश्न घेऊन जात असेल, ते पहिल्यांदा मला सांगायचे की तू अभ्यास करून घे, तुला काय वाटतं ते लिहून आण, 100% दुरुस्त करावं लागलं तरी मी करेन, पण तुझे स्वतःच आकलन आणि प्रयत्न हे फार आवश्यक आहे, आणि ते जर झाले तर मी तुला सगळी मदत करेन. आणि तो माणूस अत्यंत सज्जन होता. पहिल्यांदा ती मला माझा विचारे असल्यामुळे विचारे म्हणायचे, गमतीने या विचारे या, काय एक कुडी झाली,
दुसरी पुढी सोडा, तिसरी पुढी सोडा. तुम्ही आपले प्रश्न आणि एकदा भेट घेतल्यानंतर जे काही त्याच्यानंतर एवढे प्रश्न आले असते त्याची उत्तरं आपल्याला मिळवायची असायची, म्हणून ते सगळं लिहून घेऊन जायचं. आणि ते मला त्या माणसाचा अभ्यास एवढा होता ना, मी असा माणूस पाहिलेला नाही. ते मला सांगायचं, मी प्रश्न सांगितला, सेक्शन 46 का शेवटून तिसरी ओळ वाच, तिसऱ्या ओळीतला चौथा शब्द वाच, काय ह्याचं लिंक काय लागते बघ, तू जे काय म्हणालास त्याच्या आणि ह्याचं काय लिंक लागते का. काय माणसाचा अभ्यास असतो, म्हणजे खरंच म्हणजे काय बुद्धिमत्ता असते. मी त्याला एकदा विचारलं की सगळे मोठमोठे वकील कोर्टात जेव्हा आर्ग्युमेंट असते त्यावेळेला एवढी मोठी मोठी लॉ ची पुस्तकं घेऊन येतात. सुप्रीम कोर्टाचा निकाल, हायकोर्टाचा निकाल, ज्याला केस लॉ म्हणतात. कायदा दोन प्रकारचा असतो, एक कायद्याने इस्टॅब्लिश झालेला आणि केस लॉ द्वारे इस्टॅब्लिश झालेला. एकदा एखादा कोर्टाने निकाल दिला की तो कायदा बनतो. तर अशा प्रकारे तुम्ही कुठली पुस्तकं घेऊन जात नाही, समोरचे येऊन काय करायचंय ते, आपलं सगळं तोटाच आहे. मी ह्या लेबर लॉचा जे पुस्तकं निघतात तिथे नागपूरला मी तिथे नोकरी केली आहे, त्याचं संपादक म्हणून काम केलंय. त्याच्यामुळे मला हे सगळे कायदे तिथे जजमेंट काय आहे ते सगळे माहिती असतात. तेव्हा मी सगळ्याला उत्तर देईन. एक गंमत झाली की मला कोर्टात जायला बँक ऑन ड्युटी सोडायला तयार नाही. मी त्याच्याबरोबर मला बँक कोर्टाच्या कामासाठी सोडायची ऑन ड्युटी. नंतर त्यांनी पत्र होती माझ्याकडे, मी आपलं पत्र देऊन जायचं की असं कोर्टात मॅटर आहे किंवा कन्सिलेशन मध्ये मॅटर आहे काय असेल ते कारण घेऊन मला मग बँक सोडायची. मग त्यांनी एकदा अचानक पत्र दिलं की तुम्हाला ऑन ड्युटी याच्या पुढे जाता येणार आणि त्याच्या विरुद्ध केस पाहिजे. आम्हाला सोडलं पाहिजे, कारण आतापर्यंत ती आमची वहिवाट आहे. कोर्टात जाणं, बाहेरच्या कामासाठी युनियनची ही वहिवाट आहे, प्रस्थापित प्रथा आहे. या मुद्द्याकडे आम्ही वकिलांनी म्हटलं की जेवण जरा थोडंसं कठीण आहे का आहे, कारण काय तुम्ही पत्र दिले पण बँकेने कुठे कबूल केलंय की आम्ही तुम्हाला सोडलं म्हणून. त्याने ऑब्जेक्शन नाही घेतलं, ठीक आहे, पण तुम्हाला सोडण्याचा आधार कुठे नाहीये. पण त्या यापुढे ऑन ड्युटी जे बँकेने मान्य केलं की तुम्हाला आजपर्यंत आम्ही ऑन ड्युटी सोडत होतो. आणि हे असं कायद्याचा अर्थ कसा निघतो, आपण काय बोलतो त्याच्यातून कसे अर्थ निघतात हे मला खूप त्या युनियनच्या माध्यमातून मला भरपूर चिंता. आणि कायदा काय असतो आणि कायदा कसा फिरवता येतो हे मला चांगलं अनुभवता आलं. तर हा माझा कोऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉई युनियन मधला प्रवास होता. दरम्यानच्या काळामध्ये 1970 ची गोष्ट, आमच्या गावाचं, माझं गाव वरोडे, तिथल्या अनेक समस्या होत्या, कशा मांडाव्यात काय. तर काही लोकांनी आम्ही एकत्र आलो गावाला. आम्ही शाळेमध्ये सत्यनारायणाची दरवर्षी पूजा घालायची. त्यांना मुंबईकरांची पूजा, म्हणजे गावात आलेले मुंबईकर त्याला कॉन्ट्रीब्युशन करायचे आणि ती पूजा व्हायची. मग तिथे आम्ही तरुण सगळ्यांनी जमलो आणि म्हटलं की आपल्याला काहीतरी मुंबईमध्ये एकत्र येण्याची व्यवस्था झाली. म्हणून आम्ही स्नेहवर्धक मंडळ वरोडे अशी संस्था स्थापन 1970 साली. माझ्या हस्ताक्षरात म्हणजे माझं प्रॅक्टिकल पहिलं ठरवलेलं की ते सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिवर्तनासाठी ही संस्था स्थापन झाली आणि आज ते चालू आहे. माझा एक छोटा भाऊ त्याचा सेक्रेटरी आहे. तर हा त्या माध्यमातूनही आम्ही खूप चांगली कामं केली. विशेषतः त्या मंडळात काम करताना माझ्या गावच्या शाळेचे काही प्रश्न होते की त्यावेळेला सुरुवातीच्या काळात माझ्या शाळेचा रिझल्ट हा 10-20% लागायचा. मला खूप वाईट वाटलं, काय
एवढी अनास्था का? मग आपण काहीतरी करायला पाहिजे. मुंबईमध्ये अनेक चांगल्या शिक्षण तज्ञांची मला संबंध होता. मग दरवर्षी दिवाळीमध्ये 8 दिवस 15 दिवस माझ्या मित्रांना मुंबईतून मी आणायचो. 8 दिवस मुलांना इंग्रजी गणित 2च विषय सगळ्यात महत्वाचे, इंग्रजी आणि गणित. त्याचा वस्तुपाठ ते चांगल्या प्रकारे तिथे दिवसभर मुलांबरोबर मुलं एवढी खुश व्हायची. पण हे सर जर आम्हाला मिळाले तर आम्हाला काय बघा, म्हणजे इतक्या चांगल्या प्रतिक्रिया मुलांच्या आला की पहिल्या वर्षी तो 10 आणि 20% रिझल्ट होता तो 56% होता. तिसऱ्या वर्षी तो 60% वरती गेला आणि नंतर तो 75. आता तो खूप वरती गेलेला आहे. तर सांगायचं म्हणजे आपण काहीतरी करायला पाहिजे. दोष व्यवस्थेमध्ये आहेत ते दुरुस्त करायचे आणि कुणीतरी हे प्रयत्न करण्याची, ज्याला कळतं त्याने असे प्रयत्न करण्याची गरज आहे. काही लोकांचा आग्रह झाला की बरोडे पंचकृषी शिक्षण प्रसारक मंडळाचा 2010ची गोष्ट असेल की फार अनास्था होते, जरा लक्ष घाला वगैरे. ठीक आहे, आपण घालूया. आणि माझं पॅनल निवडून आणलं. खूप चांगल्या व्यवस्था त्या शाळेमध्ये झाल्या. आमच्या बाजूला जे नांदिवडे नावाचं गाव आहे तिथे श्रीकांत बापट नावाचे संग्रस्त आहेत. त्यांची लॅब इंडिया ही मोठी कंपनी, इन्स्ट्रुमेंट मॅन्युफॅक्चरिंग. 1996 आम्ही मुंबईमध्ये, मुंबई कमिटीचा तेव्हा आमची मुंबई कमिटी होती. कारण शिक्षण संस्थांमध्ये मुंबईला पैसे येतात, गावात पैसे तयार होत नाही. म्हणून आम्ही मुंबईला शाखा काढली होती आणि त्या शाखेचा अध्यक्ष मी होतो. त्यावेळेला आम्ही असा प्रयत्न केला की मुंबईतून लोकांना भेटून काही निधी 25 वर्षाच्या निमित्ताने 1996 निधी गोळा करावा. आणि आम्हाला खूप चांगलं यश मिळालं. जवळजवळ 20-25 लाख रुपये आम्ही तेव्हा मुंबईमध्ये गोळा करू शकतो. आणि त्याच्यामध्ये बापट साहेबांनी आम्हाला पहिल्यांदा 5 लाख रुपये दिले. त्याच वेळेला माझ्या शाळेने मुलींनी CK नायडू स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचं अजिंक्यपद मिळवलं. 19 वर्षाखाली मुली, आणि त्यांचा आम्ही जाहीर सत्कार षण्मुखानंद हॉलमध्ये केला. आणि त्यावेळेला आमचे बाळमाने आमदार होते. बाळमाने पण त्या कार्यक्रमाला हजर होते. आणि खूप मोठा षण्मुखानंद हॉल म्हणजे एवढा मोठा 3500 लोक बसतात. तेवढी प्रचंड गर्दी त्या कार्यक्रमात झाली. बापट साहेबांना, आणि बापट साहेबांनी आतापर्यंत जवळजवळ त्या शाळेला 1 कोटीपर्यंत मदत केली. म्हणजे खूप आपल्याकडे दातृत्ववान लोक आहेत, पण आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. आपलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. मधल्या काळात मी बाजूला झालो होतो, आणि बाजूला झाल्यानंतर दुसरी व्यक्ती अध्यक्ष झाली. मला नाव घ्यायला आवडत नाही, म्हणजे काय मला कोणाची बदनामी करणं किंवा असं काय त्याच्यामध्ये भाग नाही आहे. पण त्याच्यामुळे मग त्यांनी पैसे द्यायचे थांबले. आता ते पुन्हा सुरू झालेले आहे. शाळेचा व्याप चांगला वाढलेला आहे. मी माझ्या काळात कॉमर्स सुरू केलं, मी 12वी पर्यंत. सायन्स माझ्या आधी होतं. आता महाविद्यालय चालू आहे प्रयत्न आताच्या व्यवस्थापनाचे. बापटांच्या मदतीने आणखी बरेच वर्ग नव्याने बांधून झालेले आहेत. जिंदालच्या माध्यमातून 3-4 वर्ग आम्हाला त्यांनी बांधून गेलेले आहेत. पण आता मी तिथून त्याला बाजूला झालोय. आणखी काही वेगळी कामं करावी. दुसरी माणसं तिथे तयार झाले, काम करतात, चांगलं काम करतात. आणि मी रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी या संस्थेमध्ये 2002ला मी महाराष्ट्रातल्या सहकारी कॉपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनमुळे
संपूर्ण देशामध्ये मला कुठल्या ठिकाणी फिरायला संधी मिळाली. मुंबई सहकार बोर्डाच्या माध्यमातून मला संपूर्ण देशामध्ये निरनिराळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून जाता आलं. त्याच्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये सहकार काय आहे, बिहारमध्ये काय आहे, दिल्लीमध्ये काय आहे, आंध्रमध्ये काय आहे, मद्रासमध्ये काय आहे, गुजरातमध्ये काय आहे हे तपासता आलं. आणि पर्यायानं या सगळ्या महाराष्ट्र आणि माझं कोकण याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या कोकणामध्ये आम्ही एकत्र यायला फार कमी पडतो आहे. एकत्र आलं पाहिजे. सहकार हा प्रगतीचा शब्द आहे. सहकारातून समृद्धी नक्कीच मिळेल, पण आम्ही एकत्र येण्याची प्रक्रिया कशी सुरू करणार, त्याच्यामध्ये आपल्याला काय योगदान देता येईल ते आपण दिलं पाहिजे. या भावनेतून त्याच्या अगोदर एक मुद्दा राहिला की हे कसं सगळं सुचलं. 1988 ला कोकण पदवीधर मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवली. मुद्दा असा होता की सगळे होटल कोण आहे, कर्मचारी आहे, कामगार आहे, मग त्यांचा प्रतिनिधी विधिमंडळात का असू नये. मग त्यांच्या ज्या काय आकांक्षा आहेत, अपेक्षा आहेत, भावना आहेत त्या तिथे व्यक्त कशा होतील. आणि तो एक विचार घेऊन मी त्या विधान परिषदेच्या निवडणुकीला उतरलो आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे बिंदून काढले. त्याच्यामुळे आजही माझं कोकणामध्ये खूप चांगलं नेटवर्क आहे. आणि त्या इलेक्शनच्या मॅनिफेस्टोमध्ये माझ्या जाहीरनाम्यामध्ये हे मी नमूद केलं होतं की कोकणाचा विकास होण्यासाठी प्रक्रिया उद्योगाची गरज आहे आणि ते प्रक्रिया उद्योग उभे राहिले पाहिजे. आणि म्हणून जरी मी सत्तेत नसलो, कुठल्या पक्षात नव्हतो, आमदार नसलो किंवा काही नसलो, तरी आपली जी काही मित्रमंडळी आहे, आपलं जे काही नेटवर्क तयार झालेलं आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल. आणि मग 2002 नोव्हेंबरमध्ये आम्ही माझ्या मित्रमंडळीला एकत्र घेऊन आपण एक सहकारी संस्था स्थापन करूया आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला कोकणात काय उभं करता येईल का, अशा प्रकारचा एक विचार आम्ही केला. आणि 29 मार्च 2003 ला आम्ही रत्नागिरी कृषी प्रक्रिया सहकारी संस्थेला रजिस्ट्रेशन मिळालं. हे नोव्हेंबर लगेच 5 महिन्यामध्ये आम्हाला ते सगळं कंटिन्यू. खूप कटकटीचं काम आहे. कटकटीचं म्हणजे तुम्ही कृषी प्रक्रिया सहकारी संस्था म्हणजे तुम्ही शेतकरी असलं पाहिजे. शेतकरी असल्याबद्दल तुमचा 7-12 पाहिजे. 7-12 पाहिजे म्हणजे तेव्हा एवढा आम्हाला त्रास दिला की तहसीलदाराचं सर्टिफिकेट पाहिजे की हा माणूस शेतकरी आहे. हे सगळं सोपस्कार करून ती संस्था आपण स्थापन केली. तिच्या मात्र शासनाला 3.5 कोटीचा प्रकल्प सादर केला. आणि त्याच वेळेला 2004 ला आपल्या रत्नागिरीमध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि तेव्हा एकाच नाव भांडवल देण्याची योजना शासनाने मंजूर केली. एकाच नाव म्हणजे सहकारी संस्थेच्या सभासदांनी प्रोजेक्टच्या 4% रक्कम काढायची. 36% रक्कम महाराष्ट्र शासन त्यांचं भांडवल म्हणून देईल, म्हणजे शासकीय वाटप म्हणजे 40% झाले. आणि 60% रक्कम ही राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या माध्यमातून कर्ज म्हणून मिळते. आणि अशा प्रकारचा एकाच नम. आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय केलं, तर मी जर इंडिव्हिज्युअली करायला गेलो ना तर बँका तुम्हाला लोन देणार नाही, त्यांना मॉर्गेज लागतं. इथे मॉर्गेज हा मुद्दा नाहीये. विदाउट मॉर्गेज तुम्ही शासन तुम्हाला मदत करतं, मात्र सहकारी संस्था पाहिजे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून ही संस्था स्थापन केल्यानंतर आम्ही प्रस्ताव सादर केला. शासनाकडून शिफारस लागते राष्ट्रीय सहकारी विकास निगमला की आम्ही याची गॅरंटी घेतो आणि तुम्ही यांना कर्ज द्या. असं
तेव्हा आमचे हर्षवर्धन पाटील मिनिस्टर होते, म्हणजे काय होत नव्हतं. सुदैवानं विनायक पेठे हे एक स्वतंत्र आमदार होते. त्यांचे माझे खूप जवळचे संबंध होते. ते त्यांच्या संस्था, मी मुंबईच्या बॉम्बे बँक एम्प्लॉयमेंट जनरल सेक्रेटरी असल्यामुळे त्यांच्या संस्थांना काही जाहिराती लागल्या बाहेर यायचं, कुठे 4 बँकांना सांगितलं काय 4-5 हजाराचा सहज जाहिराती मिळायच्या. त्याच्यामुळे माझे त्यांचे वैयक्तिक संबंध खूप चांगले होते. त्यांना सांगितलं की जरा अडकलंय जरा, ते स्वतः हर्षवर्धन पाटलांकडे जाऊन माझं रेकमेंडेशन घेऊन आले आणि मग ते प्रकरण दिल्लीला. दिल्लीला गेल्यानंतर 31 मे 2004 महाराष्ट्र शासनाने माझं प्रकरण दिल्लीला पाठवलं. 29 आणि 30 जून 2004 राष्ट्रीय विकास निगमची मंडळी, चीफ मॅनेजिंग डायरेक्टर आणि एक डायरेक्टर, सुरी म्हणून तेव्हा चीफ डायरेक्टर होते आणि अश्विनी कुमार म्हणून त्याचा असिस्टंट डायरेक्टर होते, ते दोघंही अप्रायझल झाले. म्हणजे आमचा प्रोजेक्ट जो आहे, जो 3.5 कोटी आम्ही मागणी केली, त्याचा अप्रायझल करायला आले. त्यावेळेला आम्ही पहिल्यांदा आम्ही ती धामणपे म्हणून राजापूरचं गाव आहे, तिथे ती जमीन लीजवरती दाखवली होती. पण तिथे कम्युनिकेशन नाही, फोनची व्यवस्था नाही, हॉस्पिटल नाही. का उद्या एवढे मोठे कामगार काम करतील, कोण आजारी पडला काय पडला, ती व्यवस्था आपल्याकडे असली पाहिजे. म्हणून मग ती जागा बदलून आम्ही गव्हाण्यामध्ये आम्हाला एक चांगली उपयुक्त जागा मिळाली आणि म्हणून तिथे आम्ही जवळ 6.5 एकर जमीन संस्थेच्या नावाने घेऊन ती एरी केली. मग तिथे ते लोक आले, त्यांनी ते सगळं त्यांनी सांगितलं सरपंच आले पाहिजे, गाववाले आले पाहिजे, तुमचे सभासद आले पाहिजे. सगळी मंडळी आम्ही तिथे टेंट बांधून काढून पावसाचे दिवस होते. 29 आणि 30 जून 29 जूनला ते सगळ्यांची मिटिंग झाली. त्यामुळे तुमची प्लांटेशन आम्हाला बघायचं. तुमचं बरोबर आहे, ते खात्री केल्याशिवाय काय होणार नाही. त्या रिंगण्याच्या पलीकडे ते धामणपे गाव आहे आणि तेव्हा भरपूर पाऊस पडलेला होता, नदीला पाणी होतं आणि तिथे या गावात जाण्यासाठी पण रस्ता उपलब्ध नव्हता. मग रात्रीच आमच्या एका मित्राच्या मदतीने आम्ही दोरीचा ब्रिज तयार केला आणि त्या दोरीच्या ब्रिजने आम्ही त्याला पलीकडे नेलं. त्यांनी ते सगळं बघितल्यानंतर तिथे 100 एकरमध्ये आमच्या काही मित्रांची 8-10 लोकांची काजू वगैरे त्यांनी बघितलं. खूप झाले म्हणे ना आहे, त्यांच्याकडे पोटॅन्शियल आहे आणि हे सगळं काही करू शकतात. त्यांचं समाधान झालं आणि मग ते म्हणाले तुमचं लगेच जुलैमध्ये पास होईल होतं. ते काय पास झालं नाही, पुन्हा पेंडिंग. आणि शासनाचा कारभार तुम्हाला माहिती आहे की फारच पूर्वगतीने झाला. तुमचा चांगला वशिला असला पाहिजे किंवा दुसऱ्या काही गोष्टी करता आल्या पाहिजे. एकदा मला आठवतं, विलासराव देशमुख विरोधी पक्षनेता असताना विधिमंडळात म्हणाले होते, देईल त्याला वीज. मी वीज केला कोणाला मिळेल, जो काय देईल त्याला वीज मिळेल, त्याचं तुम्हाला वीज मिळणार नाही. म्हणजे अशी त्यांनी वीज मंडळाची टीका केली. तर आम्हाला काय असं ह्या भानगडीत पडायचं नव्हतं. मग मी विनायक पेठेच्या माध्यमातून 12 जानेवारी 2005 तेव्हा आदरणीय शरद पवार साहेब कृषी मंत्री होते देशाचे, त्यांची अपॉइंटमेंट घेतली. हिरवळ रोडला सकाळी 7:30 वाजता मला त्यांनी अपॉइंटमेंट दिली. ते सकाळी 7:30 वाजता गेलो आणि त्यांना निवेदन दिलं. त्यांनी फक्त एकच प्रश्न विचारला की जो महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं रेकमेंडेशन मुलांचे साहेब जोडलं आहे, मात्र काम झालं. त्यांच्यामुळे कामाला गती मिळाली. शासन यंत्रणा जेवढी सोपी नसते, त्यांनी किंतु परंतु काढतच राहतात. ते तिकडून त्यांनी कळवलं दिल्लीवरून की यांचे 4% खरंच जमा झाले का, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या फायनान्स डिपार्टमेंटने याला कंगरज दिलाय का, मान्यता दिली का. आता मला हे कळत नाही
जेव्हा महाराष्ट्र गव्हर्नमेंट रेकमेंड करतं तेव्हा एका डिपार्टमेंटचा काय पण हे सांगायचा मुद्दा एवढाच आहे की सामान्य माणसाला कशा प्रकारे वेठीस धरलं जातं आणि कामापासून किती परावृत्त केलं जातं त्याचं एक जिवंत उदाहरण आहे. अर्थात आम्ही ते सगळं पुन्हा बरं खास शासनामध्ये एक फाईल पुन्हा खाली रजिस्ट्रारकडे राज्याच्या रजिस्ट्रारकडे येणार, मग तो लिहिणार, मग ते DDR रत्नागिरीकडे जाणार, तो मग पणन मंडळाकडे जाणार, तिथे 10 टेबल फिरणार, तिथून ती मंत्रालयात जाणार कक्ष अधिकाऱ्याकडे, तिथून 50 डिपार्टमेंट फिरून ती मग प्लॅनिंगला, मग ती अर्थ खातं 40 टेबल करून ती फाईल जातात. खूप सोपं नाही आहे काम करणं, पण मी ती चित्राची लिहिली नाही. प्रत्येक वेळेला त्याचा पाठपुरावा करत पाहिजे. आणि मला अखेर डिसेंबर 2005 सँक्शन लेटर मिळालं. म्हणजे राष्ट्रीय सहकारी विकासने महाराष्ट्र गव्हर्नमेंटला कळवलं. त्या 23 ऑगस्ट 2005 पत्र आहे आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला पहिल्यांदा 85 लाख रुपये मंजूर केल्याचं पहिलं पत्र दिलं ते डिसेंबर 2005. त्याच्यानंतर मग टेंडरिंग झालं. का पैसे मिळाल्यानंतर जमीन आम्ही घेतलेलीच होती, टेंडरिंग झालं. टेंडरिंगला करून भारत, रत्नागिरी टाइम्स इत्यादी वृत्तपत्रात जाहिरात दिली. कारण शासन जेव्हा पैसे देतात त्या ऑफिशियल सगळं टेंडरिंग करावं लागतं. 3-4 लोकांची टेंडर होती. टेंडरवरनं मारामारी झाला. त्याला आम्ही खूप चांगल्या प्रकारे केस केली आणि तेव्हाचे कमिशनर अनिल बिक्कीकर होते, सहकार कमिशनर. त्यांच्या ती फाईल गेली आणि मग त्यांनी त्याच्यात ते आलेल्या याची स्क्रुटिनी करून त्याला काम शासकीय नियमाप्रमाणे जे काही लोएस्ट कोऑर्डिनेटर त्याला काम देतात त्याप्रमाणे काम दिलं गेलं. तो नेमका मुंबईचा होता. त्याने काम सुरू केलं, परंतु त्याने सब कॉन्ट्रॅक्टर घेतला रत्नागिरीचा, त्याला काम दिलं. ते काम चालू असताना तिचं काम काय पूर्ण होईना, काय ते त्यांच्या आपापसात तक्रारी व्हायला लागल्या. एक दिवस मला असा संकेत मिळाला की आपल्या साईडला काहीतरी गडबड आहे. मी मग नेहमीच्या रस्त्यानं न जाता दुसऱ्या जरा आडवाटेने गेलो तिथे. तर तिथे जे साईडला इंजिनियर होते गडबड होती. हे आपल्याला किती जागरूक राहावं लागतं त्याच्यावरती मी हा मुद्दा सांगतो. मला काय कळत नाही हे लोक चेहरे खा. मला मोठा प्रश्न काहीतरी गडबड आहे. ती गडबड माझ्या डोळ्यात काय पटकन काय मी काय बांधकामामधलंच असणार. आमच्या ॲग्रीमेंटमध्ये एक अट होती की जे काय बांधकाम कराल ते गोड्या नदीच्या वाळूने झालं पाहिजे. आणि मी फक्त तर समुद्राचे वाळू घेऊन त्याचं बांधकाम केलं. मग माझा जो काय पारा चढला मी बघतो त्या पहिले शिव्या वगैरे आणि मी पण काय बोलू शकतो हे कारण आपण वगैरे खबरलो. त्यांना ते केलेलं बांधकाम सगळं तोडायला लावलं. पुन्हा मग गोड्या वाळूच्या बांधकाम म्हणजे आपल्याला जर आपण जर असं विसरतच राहिलो आपण खऱ्या अर्थाने प्रोजेक्ट उभे राहतो. आणि मग माझी ती मग त्याची पण कंटाळे म्हणे ते काय माल प्रॅक्टिस होणार नाही. त्यांनी पण काम सोडलं. माझ्याकडे मोठा प्रश्न आला की टेंडरिंग झाले आहे हे पण काम करत नाही. सरकार पण त्याचे पैसे पण माझ्याकडचे 85 लाख संपलेले होते. आता काय करायचं? काम तर होत नाही आहे. मग मी मुंबईतल्या अनेक जाणकार वकिलांना म्हणतो
प्रत्येक जण मला म्हणतात तुम्ही कोर्टात जा. पण मला माहिती होतं जर मी कोर्टात गेलो ना तर माझी फॅक्टरी आयुष्यात उभी राहणार नाही. कारण कोर्टात जाणं म्हणजे पिंपात मटेरियल कुजवणं हा त्याचा अर्थ आहे. म्हणजे तो प्रश्न कधीही लवकर सुटणार नाही. ही व्यवस्था म्हणजे कोर्टात टीका नाही करत आहे, हे आपल्या सगळ्यांचे जीवनातले अनुभव आहेत. कोर्टात गेलं की कित्येक पिढ्या ते निकाल यायचे राहतात. अनायसे माझ्या एका वकिलांचे संपर्क आलेला होता आणि मला आठवलं नाही हा माणूस जास्त प्रॅक्टिकल आहे. भद्रा शेट्टे म्हणून ज्यांचं नाव आहे ते सोलापूरचे विठोबाचे मोठे भक्त आहेत. त्यांच्या ऑफिसला गेलो, त्यांना हे मी सांगितले. ते म्हणाले विचार एक काम करा, हे सगळं एवढं पाड वाचणं मला शक्य नाही. तुम्ही प्रत्येक तुमचं पत्र त्यांचं पत्र जो काही करार झालेला आहे त्याच्या सगळ्या गोष्टी जर टिपण तयार करा आणि ती संबंधित पत्र त्याच्या खाली जोडा. म्हणजे तिची नोट वाचल्यानंतर मला ते पत्र पण वाचलं पाहिजे आणि मग अशा प्रकारे मग मी तुम्हाला सल्ला देईन काय करायला पाहिजे. ते सगळं झाल्यानंतर मी ते जो 100 पानाचं टाचकन ठेवून त्याला त्याने ते वाचलं, ती सगळी पानं वाचली नाही आणि मग मला त्यांनी 8 दिवसांनी बोलवलं. विचारे तुम्ही 60% काम व्यवस्थित केले पण 40% कच्चे दुवे आहेत. ते जर आपण बंद केले तर तुमचं काम मोकळं होईल आणि तुम्ही सहजपणे चांगल्या प्रकारे त्यांना बाजूला करू शकाल. असं कोर्टात न जाता व्हायला हवं. त्यांनी सुरुवात केली, ते ड्राफ्ट तयार करायचे, मी आपला सही करायचा, पत्र पाठवून द्यायचं. मग पत्र उत्तर वगैरे सगळं चाललं होतं. मग तो समजला काय इथे आपली डाळ शिजणार नाही आणि त्या माणसाने काम सोडून केल्यानंतर मी ते डिपार्टमेंटली काम केलं. खरं म्हणजे जे कोटेशन मंजूर झाले ते शासनाने जो प्रोजेक्ट होता आमचा त्याला बांधकामाला 90 लाख रुपये मंजूर होते आणि कॉस्ट रन कशी होती बघा, वाढती कशी. आणि जेव्हा तो टेंडर मंजूर झालं तेव्हा त्याचे कॉस्टिंग झालं होतं 1,37,00,000. म्हणजे 47 लाखांनी हाईक झाली 2 वर्षामध्ये. परिस्थिती किती बिघडत जाते. आणि मला शासनाकडून पैसे मिळत नव्हते. 2005ला म्हणजे 6ला मिळाले, 7ला मिळाले, 7ला थोडेसे 34 लाख दिले. मी फार कंटाळलो. सुप्रिया सोळेला जाऊन बसलो. त्यांनी माझं म्हणणं लगेच ऐकलं. आणि तेव्हा विजय अग्रवाल म्हणून नियोजन सेक्रेटरी होते, त्यांना IS त्यांना फोन केला आणि यांचं काम आहे बघा. आणि ते डिपार्टमेंटचे लोक काय करायचे होते, हे नाही ते नाही, हे कोकणासाठी आहेत का, हे अमक्यासाठी आहेत का, हे तमक्यासाठी आहेत का, हे ह्या योजनेचे पैसे आहेत का, अशा तिन्ही काढून खाली फाईल पाठवली जाईल. मग त्यांनी फोन केल्यानंतर ते काम माझं झालं. मला एका फटक्यात 2,09,00,000 रुपये 2008ला मिळाले आणि मग माझं काम पूर्ण झालं. आणि जुलै 2009 पासून ही फॅक्टरी आज चालू आहे. 2004ला मी पहिल्यांदा गवाण्यामध्ये गेल्यानंतर त्या वर्षीच्या काजूच्या सीझनमध्ये आपल्याला ह्या गावात किती प्रतिसाद मिळतो लोकांचा म्हणून प्रयत्न केला. तर मला 200 किलो पण काजू त्या गावात मिळाला नाही. पण मला आज सांगायला आनंद वाटतो या गव्हाणे एका गावामध्ये 200 टन जास्त काजू तयार होतो. तर हे आपलं सोशल ऑडिट आहे. आणि म्हणतो आपलं बॅलन्सिंग लोक आमच्या कामामुळे काय काम निर्माण झालं, लोकांना काय प्रेरणा मिळाली, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मला खूप वाटते आमचं बाजूचं कोंबडी असेल, कोटमध्ये पण 200 टनाचा काजू होतो. लांजा हे महाराष्ट्रातल्या 1 नंबरचं तालुका आहे की जे हायएस्ट ग्रोईंग काजू त्याच्यामध्ये तयार होतो. तर खूप त्याच्यामुळे मला विचार करायला पाहिजे की 200 टन त्या एका गावातला काजू तयार किती पैसा तो गावात येतो. जर आम्हाला आमचा इथला स्थानिक माणूस श्रीमंत करायचा असेल
कोकणी माणूस सुखी व्हायला हवा असेल तर अशा प्रकारच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी लोकांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि एकत्र येणं ही फार मोठी काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत आम्ही एकत्र येणार नाही तोपर्यंत ह्या ज्या गोष्टी आहेत, कोकणाचा जो विकास, जी पडीक जमीन आहे ती कशी कल्टिवेशन हाती आणता येईल. पण ते जमीन रिकामी जाण्यासारखा म्हणजे हे रिकाम आहे, इथे रासायनिक प्रकल्प आणा, आमचं फॅक्टरी आणा, हे चालू राहील. अर्थात प्रोजेक्टला माझा विरोध नाही आहे, पण या सगळ्या जमिनी जर कल्टिवेशन मध्ये आल्या, शासनाच्या विविध योजना इम्प्लिमेंट झाल्या तर कसा काजूच्या संदर्भात जेवढ्या देशामध्ये आजपर्यंत सेमिनार झाल्या किंवा कार्यशाळा झाल्या त्या मी अटेंड केल्या. संपूर्ण देशात काय चाललंय आपल्याला कळलं पाहिजे, नाही तर आपण त्यांच्याबरोबर जाऊ कसे, आपण मागे राहू. फक्त यावर्षी मला एक ऑगस्टमध्ये बँगलोरला एक कॉन्फरन्स झाली ऑल इंडिया प्रोसेसरची, ती अटेंड करता आली नाही तर मी सगळ्या आजपर्यंत अटेंड केली. तिथे गेल्यानंतर मी माझी फॅक्टरी सुरू करताना पण मला पण काजूबद्दल काही विशेष माहिती नव्हतं. पण ठाण्याच्या जिल्हा उद्योग केंद्रामार्फत पहिल्यांदा काजू फोडायचा कसा याचं शिक्षण मी तिथे जाऊन 2005ला गेलो. पण तिथे आपल्याकडे रत्नागिरीत पण व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं. मला तिथे संधी मिळाली. तिथल्या जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योजकता विकास विभागामार्फत कार्यक्रम झाला तिथे तिथे. आणि मी जेव्हा फॅक्टरी सुरू करणार माझे कामगार काय बरोबर करतात की नाही मला जर कळलं नाही तर मी त्याला काय सांगणार. बरं आपल्या इथे तशी काहीही व्यवस्था नाहीये, आजही नाहीये. म्हणून मी सगळ्या केरळ, कर्नाटक, तामिळनाडूच्या फॅक्टरी बघण्याचा प्रयत्न करतो. पण कोणी फॅक्टरी दाखवायचं ऑफिसमध्ये बसा, बोला, चहा घ्या आणि निघून जा. आतमध्ये कोणी दाखवायला तयार नाही. आपल्या सिंधुदुर्गामध्ये पण कोणी दाखवायला, कारण आपल्या आधी रत्नागिरीपेक्षा प्रोसेसिंग काजूचं सिंधुदुर्गात जास्त आहे. तिथे कोण फॅक्टरी दाखवायला तयार आहे. फक्त केरळमध्ये काजूचं स्टेट बोर्ड आहे, काजू राज्य सरकारचं काजू बोर्ड आहे आणि काजू बोर्डामार्फत फॅक्टरी चालवली जाते. तेव्हा इथून थोडेसे वशिले लावून मी तिथल्या फॅक्टरीशी संबंध निर्माण केले आणि तिथे मला 2 फॅक्टरी भेटतात आणि त्या आधारे आम्ही आमच्या फॅक्टरीची उभार करतो. कारण तुम्हाला माझ्यासमोर काय मॉडेल काय नाही, एवढी मोठी फॅक्टरी बनवायची आहे. 22,000 स्क्वेअर फूट बांधकाम आहे माझ्या फॅक्टरीचं. आता एवढं मोठं बांधकाम करताना आपल्याकडे काहीतरी प्लॅनिंग पाहिजे आणि ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून अभ्यास करणं हे गरजेचं आहे. आणि आम्ही ते सगळं माझ्या लोकांनी बोर्ड डायरेक्टरनी सगळ्या माझ्या मित्रपरिवारासाठी त्याच्यासाठी कष्ट वेळ. आणि हे लक्षात आलं मला तेव्हा की केरळमध्ये काजू बोर्ड आहे पण माझ्या महाराष्ट्रात काजू बोर्ड नाही. आणि ही काजू बोर्डाची पहिली मागणी शासनाकडे माझ्या मार्फत केली. आणि आज सांगायला आनंद वाटतो की 2023 मध्ये शासनाने काजू बोर्ड तयार केलं आणि त्याचं ऑफिस आता बेंगळूरला संशोधन केंद्रामध्ये 50 कोटी त्या व्यवस्थेसाठी दिले. 200 कोटी काजू बी खरेदी करून जे काजूचे उद्योजक आहेत त्यांना 12 महिने काजू बी कशी उपलब्ध होईल याच्यासाठी 200 कोटी त्या बोर्डाला दिले. दुर्दैवानं त्याच्यावर 2 उद्योगाचे संचालक जायचे आणि 2 शेतकऱ्यांचे जायचे. माझ्या माहितीप्रमाणे शेतकऱ्यांचा एक कोल्हापूरचा माणूस गेला किंवा आमचे कोणी अजून गेलेले नाही. आमच्या सहकारी अशा माझ्यासारख्या 22 सहकारी होते. त्यांच्यासाठी एक जागा ठरवलेली आहे. आमचं पत्र केलेलं आहे आमच्या अध्यक्षांना आम्ही पुढे पाठवलं आहे. धनंजय यादव म्हणून आहे, त्यांची कोकण प्रक्रिया म्हणून दापोलीमध्ये आहे. त्यांना पण बघा जागा रिझर्व आहे. एक
सहकारी संघासाठी आहे, आम्ही नाव आम्हाला त्यांचं पत्र आहे, त्यांनी याला उत्तर दिलं. पण जोपर्यंत तिथे आपला माणूस जात नाही, आमच्या व्याख्या मांडल्या जात नाही, तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाही. तर सांगायचा मुद्दा असा की आपण हे काजू गोड निर्माण पहिली मागणी आपली होती आणि त्या मागणीप्रमाणे काजू गोड मिळाले. काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की मॅग्नेट नावाची एक व्यवस्था आहे. मॅग्नेट म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक आणि महाराष्ट्र शासन यांचा एक संयुक्त करार आहे आणि त्याच्यातून मोठं फंडिंग महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पणन विभागाकडे येतं आणि तिथून ते लोकांना वाटलं जातं. त्याच्यामध्ये मिरची आहे, भेंडी आहे, पेरू आहे, चिकू आहे, पण कोकणात एकही पीक नव्हतं. ठाकरे साहेब मुख्यमंत्री दिलं की कोकणातील आंबा, कोकम ही जी काही 5 मुख्य उत्पादनं आहेत त्यांना ही मॅग्नेट लावा, म्हणजे त्याचे फायदे आमच्यापर्यंत येतील. आणि गेल्या वर्षी ही मॅग्नेटला आंबा मी 24 सप्टेंबर 2022 दीपक केसरकर रत्नागिरीत आले होते. शिक्षण विभागाचा काहीतरी कार्यक्रम होता. मी मुद्दाम त्यांची भेट घेतली आणि त्यांना निवेदन दिलं. त्याला पण ते अपील झालं. जे चांगलं आहे ते मला चांगलं सांगितलंच पाहिजे. त्यानुसार मला मी विचारलं हे नक्की काजू गोड सुरू करणं आणि हे ह्या सगळ्या गोष्टी करून घेणार. आणि मॅग्नेट आंबा आणि काजू हे मॅग्नेटमध्ये केसर करारामुळे 13 ऑक्टोबर 2023 मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. यावेळेला शासनाने त्याच्यासाठी जाहिराती काढल्या होत्या आणि कोकण विभागासाठी खास काढल्या होत्या. त्याच्यातून 12 प्रस्ताव हे शेतकरी उत्पादक कंपनीने द्यावे आणि 3 इंडिव्हिज्युअल असे एकूण 15 प्रस्ताव 10 कोटीचे मंजूर करण्याची त्याच्यात व्यवस्था आहे. माझ्या माहितीप्रमाणे 13 प्रस्ताव आले. त्याच्या इंडिव्हिज्युअल किती त्याचे मला काय माहिती नाही आहे त्याची, पण एकूण 13 प्रस्ताव आले आणि त्या 13 मध्ये मालवणची एक संस्था माझ्याकडे ॲग्रोविजन, मग मी त्यांना मदत केली आणि त्यांचा 10 कोटीचा प्रस्ताव दिलेला. रावाच्या कोकणातले एक संग्रस्त मला येऊन भेटले, मग मी त्यांना मदत केली. त्यांनी पण इंडिव्हिज्युअली 10 कोटीचा प्रस्ताव दिलेला. सांगायचा मुद्दा की शासनाच्या पेक्षा आमच्या कोकणात आल्याशिवाय आमची डेव्हलपमेंट कशी होईल? आमची जर डेव्हलपमेंट सुपर व्हायला हवी असेल तर आमच्यातले जाणते लोक एकत्र आले पाहिजेत आणि लोकांचं सातत्यानं प्रबोधन होऊन या कृतीमध्ये येणं हे फार गरजेची गोष्ट आहे आणि ते दुर्दैवानं होत नाही. जर फार्मर्स प्रोड्युसर संस्था असेल तर फक्त 5 लाखाची उलाढाल असेल तुम्हाला प्रोजेक्ट करता येतो 10 कोटी. त्या 10 कोटीमध्ये 6 कोटी अनुदान 10% तुम्हाला उभे करायचे, 30% तुम्हाला बँकेतलं लोन बँक गॅरंटीवरती. परंतु ते पायाभूत सुविधांसाठी असल्यामुळे शासनाचा एक निर्णय आहे की पायाभूत गोष्टीसाठी जेव्हा आपण करतो तेव्हा तुम्हाला 30% सबवेन्शन इंटरेस्टमध्ये मिळेल. समजा 9% व्याज असेल तर 30% तुम्हाला परतावा मिळतो. ही किती व्यवस्था आहे निर्माण झालेली. आणि इंडिव्हिज्युअल असेल तर तुम्हाला 6 कोटी ते 10 कोटीपैकी अनुदान देतात. म्हणून तुमचं स्वतःचं नेटवर्क म्हणजे आर्थिक हे 9 कोटीचं पाहिजे, हे 1.5 पट पाहिजे तर ते मिळतं. बघा 5 कोटी जर फार्मर प्रोड्युसर असेल 5 लाखाचं तर त्याला प्रस्ताव देता येतो. पण इंडिव्हिज्युअल असेल तर मात्र त्याचं नेटवर्क 9 कोटीचं असेल तर त्याला 10 कोटीचा लाभ घेता येतो. 6 कोटी आपल्याला त्याच्यात मिळतो. तर क्लस्टर हा एक मुद्दा मला सांगायचा आहे आणि त्यानंतर मी थांबेल. महाराष्ट्र शासनाने 1914 ला
2014ला क्लस्टर योजना निर्माण. क्लस्टर योजना म्हणजे काय? एकाच उद्योगातील लोकांनी एकत्र यावं आणि त्याच्यातून ते कॉमन फॅसिलिटी सेंटर तयार करून देतात. म्हणजे एका समजा काजू आहे, काजूच्या लोकांनी एकत्र यावं, किमान 20, पण आता ते म्हणतात 40 झाले तरच आम्ही क्लस्टर देऊ. तर असं आम्ही 47-48 लोकांनी एकत्र आणले, त्यांचं क्लस्टर तयार केलं, शासनाकडे त्याचा प्रस्ताव दिला. शासनाच्या सगळ्या म्हणजे जिल्हा कमिटी व विभाग कमिटी व मंत्रालय कमिटी अशा स्टेजेस असतात, त्या सगळ्या पार केल्यानंतर 2014ला सुरुवात केली. 16 नोव्हेंबरला मला मान्यता मिळाली 5 कोटीला आणि त्याच्यातून 80% रक्कम शासन मिळाली. बघा 80. पण माझं बॅड लक, त्याच वेळेला जुलै 17ला GST लागू झाला आणि त्याच्यामध्ये त्याची तरतूद नव्हती. म्हणजे 30 लाख रुपये मला जास्त भरून डबल. तेव्हा व्हॅटच्या ऐवजी GST आला आणि मशिनरीवरती GST 18%. त्याच्यामुळे मला खूप त्याच्यात थोडासा त्रास सहन करावा लागला. पण मला सांगा 80% रक्कम शासन देते आणि कॉमन फायदा म्हणजे याच्यामध्ये शासनाचा खूप चांगला हेतू आहे. एखादा उद्योजक एवढी करोडो रुपयाची मशिनरी घेऊ शकत नाही, पण तुम्ही सगळे एकत्र आलात तर आम्ही तुम्हाला ती मशिनरी देतोय, तुम्ही सगळे एकत्र या आणि उभं करा. म्हणजे त्याने ज्या आमचे काजूवाले आहेत त्याने आपला काजू आपल्या ठिकाणी फोडायचा आहे. आमच्या क्लस्टरमध्ये आणल्यानंतर आम्ही त्याचं ड्राईंग करतो, तो 8 तास भाजावा लागतो, त्याच्यानंतर मॉइश्चरिंग करावं लागतं, पुन्हा त्याला बाष्प द्यावं लागतं, कारण 3.5% बाष्प दिले तर त्याचं तो सॉफ्ट व्हावं लागतो आणि मग फिलिंग मशीनमध्ये राहतो. म्हणजे वरचं जे हस्त आहे पापुद्रा तो काढण्यासाठी त्याला ते मॉइश्चरिंग करावं लागतं आणि ते मॉइश्चर केल्यानंतर तो काजू पांढरा सफेद होतो. त्याच्यानंतर मग त्याचं ग्रेडिंग होतं. ग्रेडिंग झाल्यानंतर पुन्हा त्याचं 4 तास ड्राईंग होतं आणि मग त्याचं पॅकिंग होतं. पॅकिंग तिथे तुम्हाला 50 ग्रॅमच्या पाऊचमध्ये करून मिळतो, 1/2 किलोपासून 2 किलोपर्यंत नायट्रोजन प्लस करून मिळतं. व्हॅक्यूम 10 किलोपासून 35 किलोपर्यंत व्हॅक्यूम पॅकिंग मिळतं. डबा CO2 टाकून म्हणजे CO2 टाकला 1.5 वर्ष अजून अजिबात फ्रेश राहतो, चांगला राहतो, खराब होतो. किती व्यवस्था निर्माण झालेली आहे आणि ह्या सगळ्या व्यवस्था आपल्या क्लस्टरमध्ये आहे. पण दुर्दैवानं कोरोना आल्यानंतर जे आमचे छोटे उद्योगी होते सरकारने 3 महिने बंद ठेवायला लावलं. आता ते पूर्ण सगळ्यांनाच हे होतं. ते बंद राहिल्यामुळे मग त्याचा माल खराब झाला, तो विकला गेला नाही, मग त्याच्या अंगावर ते सुरू पडलं. बँकांचे लोन्स थकली, मग बँकांनी ॲक्शन घेतल्या. त्याच्यासाठी सुद्धा GR मध्ये तरतूद आहे, कोणीही इम्प्लिमेंट करायला तयार नाही. GR निघतात पण ते सगळे कागदावर राहतात. म्हणजे कायद्याची अंमलबजावणी किंवा त्या GRची शासन निर्णयाची अंमलबजावणी जोपर्यंत प्रभावी होणार नाही आणि याच्यासाठी लोक संघटित होणार नाही आणि लोकांचा जोपर्यंत दबाव आणणार नाही तोपर्यंत याच्यातून काही निर्माण होणार नाही. ही यंत्रणा अशीच ठप्प राहणार आहे. आपल्याला सगळ्यांना माझा एक प्रयत्न आहे की पूर्वीची घोषणा होती डू ऑर डाय, करो या मरो. माझा प्रयत्न एवढाच आहे, करायचं आहे, पण ते मरायच्या आधी जेवढं चांगलं करता येईल तेवढं करण्याचा माझा संकल्प आहे. जेवढं म्हणून माझं कोकण संपन्न होईल, माझ्या कोकणातला प्रत्येक माणूस सुखी आणि समृद्ध होईल, अशा प्रकारचा प्रयत्न अखेरच्या श्वासावर मी करणार आहे. आणि हे सुद्धा राहून गेलं तो सांगतो आणि मी थांबवतो. भारत सरकारनं
फार्मर्स 10,000 शेतकरी उत्पादक कंपन्या तयार करण्याचा संकल्प केला आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये पण प्रत्येक तालुक्याला एक कंपनी असं मंजूर झालेलं आहे. कालांतराने त्या 2 होती. तर पहिल्यांदी ह्याच्यामध्ये तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी आणखीन एक व्यवस्था सरकारने केली. म्हणजे त्याला बारामती ॲग्रिकल्चर ट्रस्ट एक व्यवस्था आहे. राष्ट्रीय सहकारी विकास निगम म्हणून आहे. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ म्हणून पुण्यात आहे साखर भवनमध्ये, ते एक आहे. भारतीय शेतकऱ्यांचा छोटा महासंघ तो एक आहे त्याच्यामध्ये. अशा या तुम्हाला डेव्हलप करण्यासाठी शासनाने त्यांच्याबरोबर तुम्हाला लागणाऱ्या दैनंदिन अडचणी दूर करण्यासाठी त्याच्यामध्ये व्यवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण एकच करायचं की त्यांच्याकडे जे काय नाबार्डचा याच्यावर ते कंट्रोल आहे. 250 लोक एकत्र आले तर तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी ते देतात. 750 पर्यंत मेंबर केले हे 750 गुणिले 2,000. जर तुम्ही म्हणजे 15 लाख होता, 15 लाख तुम्ही गोळा केले तर भारत सरकार तुम्हाला 15 लाख देते. म्हणजे तुमचे 15 आणि 15 30 लाख रुपये झाले. पुन्हा पहिले 3 वर्ष भारत सरकार तुमच्या व्यवस्थेसाठी म्हणजे ऑफिस कर्मचारी यांच्या पगारासाठी 6 लाख रुपये खर्चासाठी देते. म्हणजे अशी योजना कुठेच नाही आहे. पहिली योजना आहे की जी तुम्हाला खर्चाची व्यवस्था पण करते. हे आहेच तुम्हाला 100% शेअर आहे. तुम्ही 2,000चे शेअर केले तर सरकारचे 2,000 केले, तुमच्या आधार नावावर 4,000 झाले. एवढी दुप्पट करण्याची तुमची व्यवस्था कुठली नाही. आणि याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करायचा असेल तर 2 कोटीपर्यंत कुठलंही मॉर्गेज देण्याची गरज नाही. त्याच्याशिवाय 2 योजना म्हणजे जरी मगाशी मी मॅग्नेट म्हटलं त्याचा तुम्हाला फायदा घेतो. अंबानी तालुका लागू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट करता येईल. दुसरं म्हणजे त्याचाही बेनिफिट घेता येतो तिकडचा. दुसरं म्हणजे बाळासाहेब ठाकरे स्मार्ट योजना आहे. त्याच्यामध्ये जागतिक बँकेकडनं आपल्याला 200 कोटी आलेले आहेत. 2,000 कोटी आणि ते आता ते अर्ज घ्यायचे बंद झाले. काय कळत आहे 2026 पर्यंत ही योजना आहे पण आता ते बंद आहे. सध्या अर्ज घ्यायचं बंद आहे. तर त्याच्यामध्ये पण आपल्याला त्या शेतकरी उत्पादक कंपन्यांबाबत काम करता येतं. तर ह्या बारामती ॲग्रिकल्चर प्रोजेक्टचे लोक आणि त्यांचा इकडे संपर्क नव्हता त्यांनी माझ्याशी संपर्क केला. म्हणून पहिली लांजामध्ये लांजा काजू बाजार झाली. रत्नागिरी तालुका एक झाली आहे. चिपळूणला पण एक झाली आहे. मालवणची पण माझ्याच माध्यमातून उभी राहिली आहे. दोडा मार्गमध्ये पण 5 फार्मर प्रोड्युसर्स कंपन्या त्या माझ्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी कार्यरत आहेत. त्यांच्या अडीअडचणीसाठी त्यांनी विचारलं तर मी जातो. उगाच आपलं अनाहूत सल्ला द्यायला त्यांनी जात नाही. कारण काही लोकांना आवडतं काही लोकांना नाही आवडतं. त्याच्यामुळे त्यांनी काय विचारलं काय अडचणी असतील तर दैनंदिन सगळ्या प्रकारची मदत मी माझ्याकडे करत असतो. माझ्याकडे जे काय आहे ते देण्याचा म्हणजे तो अनुभव आहे. पैसे नाही, अनुभव आहे. तो शेअर करण्याचा, तो लोकांपर्यंत पोहोचवण्याचा शेवटपर्यंत मी प्रयत्न करत आहे. आणि मला एवढंच त्याच्यातून समाधान आहे की माझं कोकण मला संपूर्ण झालेलं दिसलं पाहिजे. कोकणातली घरं बंद पडते आहे. मोठी भविष्याची चिंता. आमचा तरुण उठला की मुंबईत जातो, पुण्यात जातो, तो कसा थांबेल? आणि जोपर्यंत आम्ही चांगले रोजगार देणारे प्रकल्प इथे उभे करत नाही तोपर्यंत आमचं हे जे काय माणसांची निर्यात चालली आहे ती थांबणार नाही. आणि ती थांबली तरच मनुष्यबळ कळेल. कोकण संपूर्ण झालेले दिसते. नाहीतर ही सगळ्या जमिनी बाहेरच्या लोकांकडे विकल्या जातील आणि आम्ही परके होण्याची वेळ अटकावली. अशी परिस्थिती होऊ नये याच्यासाठी आपण सगळ्यांनी करूया. मी ह्या माझ्या काजूच्या काढणीसाठी 10 वर्षापूर्वी शारजामध्ये गेलो.
त्या एक्झिबिशनमध्ये प्रचंड चांगला जो आला. शाहजहानच्या लोकांनी आमचा काजू 6 मिनिटात संपवून टाकला. पुढल्या वर्षी दुबईला गेलो. दुबईला सुद्धा त्या शारजाच्या लोकांना विचारे त्यांचा आर्टिफिशियल काजू घेऊन आले. आपण पहिल्या दिवशी शारजाच्या लोकांनी म्हणजे आपल्या काजूला एवढा गोडवा आहे. आणि पहिल्यांदा एक शब्द मला दुबईत कळला की ह्या काजूचं स्ट्रक्चर चांगलं आहे. स्ट्रक्चर हा शब्द, काजूला स्ट्रक्चर असतं हे मला पहिल्यांदा दुबईत कळलं. तोपर्यंत मला पण आपल्याकडे एवढं चांगलं असताना म्हणजे वी आर द बेस्ट इन वर्ल्ड, आमचा काजू जगामध्ये श्रेष्ठ आहे, पण त्याचं मार्केटिंग करण्यामध्ये आम्ही फार कमी पडतोय. 2014ला भारत सरकारनं कृषी उन्नती मेळावा दिलेला होता आणि तिथे माझ्या संस्थेला फ्री स्टॉल देण्यात आला. मी स्वतः आणि माझे सहकारी आम्ही दिल्लीला गेलो होतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा फडणवीस साहेब आले. त्यांना मी माझ्या स्टॉलवरती 5 मिनिटावरती उभं करून ठेवलं होतं आणि माझ्या कोकणातल्या व्यथा त्यांच्याकडे पाडल्या. पण आम्हाला संधी कुठे मिळते, संधी मिळाली की सोडायची नाही. त्यांना बोललो दिलं. नंतर ते दुसऱ्या रामदास आठवले बरेच सगळे लोक बंधन होते. मग त्यांची प्रेस कॉन्फरन्स वगैरे झाली. मी पण तिथे गेलो होतो. त्यांनी मला हळूच हात केला. मी त्यांच्याबरोबर त्यांनी माझ्या हातात हात केला आणि मी त्यांच्या गाडीकडून बोलत गेलो. आणि मी एकच मुद्दा सांगत होतो की कोकणातल्या कृषी प्रक्रियाला तुम्ही किंमत द्या. जर कोकणातील कृषी प्रक्रिया वाढली तर आमचा तरुण पुण्या मुंबईकडे जाणार नाही, तो तिथे स्थायिक होईल, त्याला चांगला रोजगार होईल. पण अजूनही त्यांनाही पण मिळालेलं नाही. पण ते त्यांच्या कानापर्यंत पोहोचवण्याचं काम या सगळ्या माध्यमातून. याच्याशिवाय मी सहकार भारती हे आपलं सहकारी संस्थांचं राष्ट्रीय फेडरेशन आहे. त्या कोकण विभागाचाही अध्यक्ष होतो, उपाध्यक्ष होतो, अध्यक्ष होतो. महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचा मी सदस्य आहे. सतीश मराठे हे रिझर्व्ह बँकेचे, जसं मी मगाशी आपल्या पहिल्यांदा नाव घेतलं मी आमच्या सोशलिस्ट पार्टीचे जोशींचं, तसं ते पण आता रिझर्व्ह बँकेचे डायरेक्टर आहे. त्यांनी माझी आमच्या काजूच्या प्रश्नाबद्दल 16 फेब्रुवारी 2016 चंद्रकांत दादा सहकार मंत्री असताना गाठ भेट दिली. आणि सतीश मराठ्यांना दादाने प्रश्न विचारला की तुम्ही बँकवाले, तुमचा काजूचा काय संबंध आहे, काजूसाठी अपॉइंटमेंट काय घेतली? त्यांनी सांगितलं की दादा विचाराने, मला ते दादा म्हणतात, दादा विचाराने माझे 40 वर्षाचे संबंध आहेत. त्यांच्या फॅक्टरीमध्ये गेलो होतो आणि ग्रामीण रोजगाराचं एक उत्तम मॉडेल त्यांनी उभं केलं आहे. मला खूप आवडलं. मग त्यांचे काही प्रश्न मला कळले आणि ते प्रश्न घेऊन त्याचं निवेदन घेऊन आम्ही आलो. मग ते म्हणाले मी दादा विचाराने मदत करणार. त्यांनी त्या निवेदनावरती विमान लिहिला आणि ते पणन मंडळाला पाठवून दिलं डायरेक्टरना की याच्यावर अभ्यास करा. आरकेपी काजूला पहिल्या याचा काय बेनिफिट घेता येईल ते बघा आणि मग बाकीच्या 21 संस्थांचा विचार करू. पण दुर्दैवानं झालं नाही, कारण ते पण बदलून गेले. त्याच्यानंतर सहकार मंत्री सुभाष देशमुख आले. त्यांनाही भेटलो. आमच्या सहकार फर्मीच्या लोकांनी त्यांनाही सगळा तो प्रश्न सतीश मराठे साहेब, उदय जोशी जे राष्ट्रीय मंत्री आहेत, तर सगळ्यांनी त्यांना जाऊन सांगितलं. तेही माझ्या फॅक्टरीमध्ये आले. पहिले ऑफिशियल मंत्री ते माझ्या फॅक्टरीमध्ये आले. त्यांनी सांगितलं तुला मदत करतो, काय मदत झाली नाही. पण दादांना जे आम्ही तेव्हाचे निवेदन दिलं होतं आणि सतीश मराठे साहेबांचा जो काही इन्फ्लुअन्स आहे, आणि मध्यंतरी काजू विकास समिती तयार झाली होती, तिला मी फॉलो केला आणि त्या फॉलोमुळे मराठे साहेबांनी पण मला त्याच्यात मदत केली. त्या दीपक निसर्ग त्या समितीचे अध्यक्ष होते आणि काजूचं धोरण काय असावं महाराष्ट्राचं
त्याच्यामध्ये आमच्या सहकारी संस्थांचा तो दादाला दिलेल्या बलिदानाचा सगळा काळ तिथे कव्हर झाला आणि त्याच्यामुळे ते कदाचित भविष्यात कधीतरी इम्प्लिमेंट होईल असं वाटतंय. जी आर झालेला आहे पण ते 16 फेब्रुवारी 2023चा जी आर झाला तो इम्प्लिमेंट होत नाही अशा अवस्थेत आहे. पण आज ना उद्या जी आर झाल्यामुळे तो केव्हा तरी इम्प्लिमेंट होईल असं वाटतंय. एवढं म्हणून मी गरजा घेतो. आपले काहीही प्रश्न असतील ते आपण बिनधास्तपणे विचारा, मला उत्तर द्यायला आवडेल. धन्यवाद. आता जो गवाड्यामध्ये कारखाना जो सुरू आहे म्हणजे आपला कृषी प्रक्रिया उद्योग, त्याची कपॅसिटी काय आहे आणि आता प्रोडक्शन साधारण कितीपर्यंत? रत्नागिरी कृषी प्रक्रियाचा जो कारखाना आहे त्याची 4 टन पर डे आहे. पण भांडवलाअभावी अडचण आहे. म्हणजे क्लस्टर झालेलं आहे तिथे 20 टन पर डे काम होऊ शकतं, पण तिथे कामाचा अभाव आहे. पण आपण जेव्हा परवा आला होता तेव्हा मी आपल्याला एक ॲग्रीमेंट दाखवलं आणि आता त्या ॲग्रीमेंटप्रमाणे 8-15 दिवसामध्ये फार मोठं काम सुरू होईल. आणि आजकाल आम्ही जे काही काम केलं नाही तेवढं काम जॉब वर्कच्या माध्यमातून उभं राहील. जॉब वर्क आहे तुम्ही त्या कंपनीचा कागद घेणार, तुम्ही त्यांना पडून घेणार, प्रोसेस करून देणार. असं ते आमचं ॲग्रीमेंट सगळी चर्चा वगैरे झाली आहे, फायनल झाली आहे. त्यांनी आता 2 माणसं नेमली एक ग्रेडिंग तपास म्हणजे आम्ही जे ग्रेडिंग करून त्यांना देऊ फोडल्यानंतर ते कोणीतरी व्हेरीफाय करायला पाहिजे म्हणून त्यांनी 1 माणसाची नेमणूक केलेली आहे. एक RCS म्हणजे काजू जो कच्चा येईल बाहेर होतो तो आता काय आपला उपलब्ध नाही, यावर्षी शॉर्टेज आहे. आता आयव्हरी कॉस्टमधून आपले माल ते आमच्याकडे देतात आणि तो कंटेनरमधून येणार. मग तो आलेला माल कसा आहे, खराब आहे, वाईट आहे, त्याचा उतारा किती आहे हे तपासण्यासाठी एक आणखी माणूस त्या नावाने सोबत आहे ते मिळासाठी ते म्हणजे ते त्यांच्या बाजूने राहणार आहे. त्यांचं 2 माणसं आमच्याकडे कायम वॉचवरती असते. आम्ही काम करतोय बरोबर आहे की नाही आणि त्या प्रत्येक स्टेजवरती ते चेकिंग करणार आहे. आणि त्याच्यात माझी संस्था 1-2 वर्षामध्ये दिवसाला 20 टनच्या वरती काम करेल असं मला वाटतं. पर डे म्हणजे आता आम्ही सगळे जे काय लिमिटच्या खाली होतो ते सगळे लिमिट मला सांगायला खूप आनंद वाटतो की ते सगळे मर्यादा आमच्या संपली आणि 20 टनापर्यंत लवकर. धन्यवाद. आता आपण लोकल काजू वेंगुर्ला काजू त्याच्यामध्ये उतारा किती मिळतो? आपला उतारा जो आहे लोकल काजूचा तो सगळ्यात उत्कृष्ट आहे, सगळ्यात जास्त आहे. साधारणतः 28 म्हणजे त्याला आउटटन म्हणतात. म्हणजे काजू बी फोडल्यानंतर त्याला आउटटन म्हणतात. तो साधारणतः 28 ते 31% येतो. त्याच्यानंतर मग आपण त्याला ड्राय केला की पुन्हा 4-5 कमी होतं. पण साधारणतः फायनल हा 25%च्या जवळपास फायनल असतो. पण हे परदेशी जो काजू आहे त्याचा साधारणतः 20 ते 22 उतारा येतो फायनलचा. आणि टेस्टमध्ये काय फरक? पेस्टमध्ये आपला जो काजू आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे आणि फॅट्स कमी आहे. म्हणजे आपला काजू हा हृदयाला चांगला पण फॅट्स कमी आहे. परदेशी काजू आहे त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण जास्त आहे आणि प्रोटीनचं प्रमाण कमी आहे. त्याच्यामध्ये पण आम्ही हे मार्केटिंग करण्याचा भाग आहे. आम्ही ह्या गोष्टीचं जेव्हा मार्केटिंग करू. दुसरा असा मुद्दा आहे की आपल्या वेंगुर्ला काजूला GI मानांकन मिळालेलं आहे. जसं रत्नागिरी हापूस तसं वेंगुर्ला काजू. तर लोकांचा थोडासा गैरसमज आहे की वेंगुर्ला म्हणजे वेंगुर्ल्यात तयार होतो तो, तसं नाही आहे. वेंगुर्ला ही जात आहे. 1 ते 9 जाती आहे आणि आता पण काय नवीन डेव्हलप झाले म्हणतात आम्ही. पण 1 ते 9 आहे त्यांना वेंगुर्ला जातीला ह्या सगळा GI मानांकन लागू होतो. तो रत्नागिरीत असो किंवा अन्य ठिकाणी असो त्याला तो लागू होतो. आणि दुसरा एक मुद्दा आहे की ऑर्गॅनिक आपल्याकडे काही प्रमाणात ऑर्गॅनिक काजूचं सर्टिफिकेशन झालेलं आहे महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून. भविष्यामध्ये आपलं
मार्केटिंग कसं वाढेल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहणार आहे. आणि तो म्हणजे असा की ऑर्गॅनिक आणि जीआय मानांकन याला जोड देऊन आमच्या काजूचं अधिक जोरदार मार्केटिंग कसं करता येईल, एक सॅम्पल दाखवलं मार्केटिंग कसं होतं. हे काजूचं पाकिट आहे, याच्यात 11-12 ग्राम काजू आहे. मुंबईच्या रेल्वे स्टेशनच्या सगळ्या स्टॉलमध्ये उपलब्ध आहे. यांच्याबरोबर हे माझं नाही आहे, पण मार्केटिंग कसं होतं तर त्यांनी हा ब्रँड बनवला आहे. कळत नाही तो काय त्यांनी सुटसुटीत आहे, 20 रुपयाला मिळतो. किती काजू आहेत? 7-8 काजू आहेत. म्हणजे किती प्रमाण झालं प्रॉफिटचं. तर अशा प्रकारे मार्केटिंग आणि काय केलं, चर्चगेट ते इंदोरपर्यंतचे रेल्वे स्टेशन सगळे रेल्वेवर करायचं बुक केलं. इथे विटी ते नागपूर सगळे रेल्वे स्टेशन बुकिंग केली. त्याच्या कुठल्याही स्टॉलला हा तुम्हाला उपलब्ध होईल. आणि म्हणजे किती याच्याबरोबर काम केलं, त्यांच्यासाठी काम केलं. त्यांचा काजू मी इथून फोडून देत होतो, पण नंतर त्याला महाग पडायला लागला. त्याच्यामुळे त्याने आता मुंबईतूनच डायरेक्ट खरेदी करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे आमची पण मार्केटिंग करण्याचे अनेक फंडे आहेत की आपण जर एकत्र आलो, एकत्र काम केलं तर आपण इथल्या उत्पादित होणाऱ्या मालाला प्रचंड मार्केट उपलब्ध करून देऊ शकतो. आणि आपला ऑर्गॅनिक आणि जीआय मानांकन हे फार परवलीचे शब्द भविष्यात असतील, पण त्याच्यासाठी मी एक खूप प्रयत्न असा केला की ऑर्गॅनिक म्हणून नुसतं चालत नाही, प्रोसेसिंग करणारी व्यवस्था पण ऑर्गॅनिक लागते. म्हणजे ती तुमची जी फॅक्टरी आहे त्याला पण सर्टिफिकेशन करावं लागतं. मी माझी संस्था समृद्धी नावाची पुण्याला संस्था आहे, त्यांच्याबरोबर मला एवढे पैसे खर्च करणं शक्य नव्हतं, पण त्यांच्यामार्फत या ऑगस्ट 25 पर्यंत त्यांचा माझा करार आहे की पण ते त्यांच्यासाठी काम करायचं आहे. मी माझं स्वतःचं काम करू शकत नाही, पण भविष्यात मला स्वतःचं काम हे ऑर्गॅनिकमधून करून कोकणाच्या काजूला न्याय मिळाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्यांना 2 पैसे कसे जास्त मिळतील या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा. सर ड्राईनंतर तुम्ही मॉइश्चरिंग म्हटलं, ड्राईंग केल्यानंतर मॉइश्चरिंग करायचं तर ते काय समजतात? हा कसं असतं, आपण काजू फोडला, कट केला सालातून की 8 तास मॉइश्चर त्याला हे करावं लागतं, ड्राय करावं लागतं. नंतर त्याला पिलिंगसाठी मॉइश्चर करावं लागतं. पिलिंग होण्यासाठी मॉइश्चर जे हस्क आहे ना ते जरा पाणी लागलं त्याला की ते पटकन, नाहीतर काय होणार मशीनमध्ये काजूचे तुकडे होते, काजू घराचे तुकडे होऊ नये, तो सॉफ्ट व्हावा म्हणून तो कडक राहिला तर तुकडे होते आणि त्या मशीनमध्ये सॉफ्ट काजू असला की वरचं साल सहज निघून जातं, म्हणून त्याला मॉइश्चरिंग करावं लागतं. पुन्हा सगळं ग्रेडिंग झाल्यानंतर पुन्हा 4 तास त्याला ड्राय करावं लागतं आणि मग तो पॅकिंग होतो. तसं मार्केटिंग म्हणजे आपलं काजू कुठे कुठे जातो असं, म्हणजे आपलं मार्केट आपला काजू सगळीकडे जातो, आसाम पण जातो, काही फार प्रमाणात कमी आहे. मुंबई APMC मार्केटने मध्ये RKP हा एक ब्रँड झाला. म्हणजे RKP मला पण माहिती नव्हतं. मी पहिल्यांदा जेव्हा काजू माझा तयार व्हायला लागला तेव्हा खूप लोकांना भेटलो, पण आम्हाला उभं करत नव्हतं. मला कळलं की मुंबई मार्केटमध्ये भंडारी म्हणून खूप मोठा माणूस आहे आणि त्याला जर पटवलं तुम्ही तर तुमचं काम चांगलं होईल. आणि तो एकदम स्वच्छ कारभाराचा आहे, म्हणजे ब्लॅक ब्लिक काय नाही. आणि आपली सहकारी जाऊन आपल्याला सगळं व्हाईटमध्ये काम करतो. त्याला त्या माणसाने मला चांगली साथ दिली. RKP मी एकदा म्हणजे दर 3 महिन्याला त्यांच्याकडे जाऊन भेटायचं. शेवटी कसं आहे, माझा जो काजू त्यांच्याकडे जातो तो कसा आहे, त्याच्या काही तक्रारी आहेत का, ग्राहकांच्या तक्रारी आहेत का, हे जर मला फीडबॅक मिळाला पाहिजे ना, म्हणून मी आपल्याला जायचं होतं. एक 6 महिन्याने मी गेल्यानंतर मला त्याने विचारलं, साहेब काय तुमच्या काय लक्षात आलं का, तुम्ही किती 1 तास बसला इथे? म्हटलं काय नाही, मी फक्त तुमच्याशी बोलतोय. आणि ते आता लोक जे
फक्त जरा शांतपणे बघा आणि काय काय लोक बोलतात ते ऐका. प्रत्येक जण येऊन विचारत होता आरकेबीचा अमुक काजू आहे का, आरकेबीचा अमुक ग्रेड आहे का. सो आय एम हॅपी. मला एवढा आनंद वाटला की ह्या माणसामुळे माझा काजू अख्ख्या आजही आमचा आरकेबी प्रोसेस असेल तर मुंबई मार्केटला त्याला डोळे भेटून त्याची खरेदी केली जाते. तर हे नाव त्या भंडारीमुळे झालेलं आहे हे मला मान्य करायला पाहिजे. त्या माणसाचे त्याच्यामध्ये म्हणजे मी दिवाळीला 60 लाखाचं बिल घेतलेलं आहे वस्तू. म्हणजे विचार करा काय आपलं इम्पॉर्टन्स आहे आपल्याला. फक्त आम्हालाच आमच्या बाजूची किंमत पाहिजे. पण त्याच्यासाठी एकत्र येणं महत्वाचं आहे. एकत्र आल्याशिवाय मला फायदा. आणखीन काय प्रश्न असतील तर जरूर विचारा. मला वाटतं भरपूर प्रश्न येतील. प्रश्नच पडत नाही. कोकणात प्रश्न पण पडत नाही. कसं प्रश्न पडली पाहिजे. पडलेच पाहिजे. मला एक मागचं आठवलेलं आहे. मी आता तुम्हाला विचारतो की काजूमध्ये मी काही वर्षापूर्वी एका कंपनीत काम करत होतो आणि तिथे ते म्हणायचे की मुंबईला 200 रुपये 250 रुपये 300 रुपयाचा पण काजू मिळतो. आणि नंतर मला ते कसा मिळतो काय मिळतो ह्याच्याबद्दल हे होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याचा मी पण अभ्यास केला, शेंगदाणे हे करून त्याचं पीठ बनवून ते काजूच्या साच्यातून ते काढायचे आणि अस्सल काजूसारखे ते दिसतात. असे म्हणजे आता प्रत्येक ठिकाणी जसं आहे ना भेसळ किंवा आहे, या सगळ्याचा पण मार्केटिंगमध्ये मोठा परिणाम होत असेल याचा. कारण पैसे क्वालिटी म्हणजे कॉस्ट पाहिजे. आणि परदेशी पण आता बरेच मी याच्यात बघितलं की बरेच परदेशी आयात करून विकतात, त्याच्यामुळे त्यांना लो रेटला पण परवडतात. कसं आहे की आपल्या देशामध्ये साधारणतः 20 लाख टन काजू प्रोसेस होते. त्याच्यापैकी साधारणतः 7 ते 8 लाख आपल्या इतर देशी आहे. बाहेरचा आपण आयात करतो. आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे की बाहेरचा आयात बंद करा. मुद्दा असा आहे ज्या फॅक्टरी आहेत त्या चालणार नाही, बंद पडतील. 25 लाख लोक या इंडस्ट्रीमध्ये काम करतात. सगळ्यात मोठी इंडस्ट्री आहे काजूची. आमदारांना काम मिळणार काय? म्हणजे अर्धे दिवस चालतील. 12 महिने 4-5 महिने 6 महिने फॅक्टरी जातात तर सरकार हे काय ऍक्सेप्ट नाही करू शकणार. पण कालांतराने बाहेरून काजू येणं बंद होणार आहे. पण ज्या आफ्रिकन कंट्रीमध्ये 2 वर्षापूर्वी गोव्यामध्ये बेनिन नावाच्या कंट्रीचे लोक आले होते, त्यांनी आम्हाला सगळ्या काजू मालाला बोलवलं होतं आणि त्यांनी जर आमच्याकडे प्रेझेंटेशन केलं आणि म्हणजे तुम्ही आमच्या देशात या, आम्ही तुम्हाला फॅक्टरी रेडीमेड देतो, कामगार देतो, तुम्हाला 75% क्रेडिटवरती काजू देतो, बीज प्रोसेसिंग तुम्ही आमच्याकडे करा, आमच्या लोकांना काम द्या आणि तुमचा काजू तुम्ही विका. तुम्हाला लागणारं कर्ज लागलं तरी पण आमच्या बँका द्यायला तयार आहे. पण अडचण अशी आहे की भारतामध्ये भारत हा जगातला सगळ्यात मोठा काजू खाणारा देश. कॅटरिंगमध्ये सगळ्या मिठाईमध्ये काजू आम्हाला लागतोच. संपूर्ण जगामध्ये साधारणतः 7 लाख टन काजू खाल्ला जातो आणि त्यापैकी सगळं जग मिळून 4 लाख टन म्हणजे भारतीय, फक्त भारतीय 3 लाख टन. विचार करा की सगळ्यात एवढी मोठी बाजारपेठ आमच्या देशामध्ये आहे. पण ती आम्हाला मिळवायची असेल तर एकत्र येणं, आणखी प्लांटेशन वाढणं, काजूचं उत्पादन वाढणं आणि सगळ्यांना रास्त भाव पण मिळणं ही पण आवश्यक गोष्ट आहे. असं नाही की शेतकऱ्याचं नुकसान व्हावं असं थोड्या प्रोसेसर पण बाहेरचं कालांतराने बंदच होणार. कारण त्यांच्याकडे जर त्यांचं सरकार आता जागृत झालं, आतापर्यंत येत होता, आता तो बंद झाला तर आम्हाला काय आमच्याच उत्पादनावरती अवलंबून राहावं लागेल.
याच्यासाठी आम्हाला एकच मार्ग आहे, आमचं उत्पादन वाढलं पाहिजे, की काजूचं प्लांटेशन वाढलं पाहिजे. आजही प्रचंड जागा रिकामी आहे, काजूसाठी आहे, जंगलं पडीक जमीन आहे, त्याचा उपयोग जर झाला तर कोकणात विजेला वेळ आहे. आज आपला 60वा कार्यक्रम आणि त्यासाठी आपल्याला मान्यवर लाभले. आता आपण सगळ्यांनी ऐकलं आणि म्हणजे खरं म्हटलं तर एकाच वाक्यात आपल्याला यांचं वर्णन करता येईल की कोकण समृद्ध होण्यासाठी ज्याने आयुष्य वाहून घेतलं असं यांचं वर्णन करायला हरकत नाही. एका वाक्यात करायचं तर त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूया आणि भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी मिळून संकल्प करूया की तुमचं जे स्वप्न आहे ते आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यासाठी हातभार लावून कोकण खऱ्या अर्थाने कसं समृद्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करूया अशी आज आपण किमान आपल्या मनाशी ठरवूया. तुम्हाला तुमच्या भविष्यातील योजना या सगळ्यासाठी मनापासून शुभेच्छा. तुम्हाला त्या सगळ्या करण्यासाठी अजून दीर्घायुष्य लाभो ही आपण प्रार्थना करूया आणि आपला एक छोटासा सत्कार करूया. मी आपले नुकतेच निवृत्त झालेले तालुका कृषी अधिकारी माधव बापट आमच्या गावातले यांना बोलावं की आपला त्यांनी सन्मान करावा. हो. सगळ्यांना विनंती आहे जर आपण एक ग्रुप फोटो काढूया. काळे साहेब एवढं मोठं काम करतायत, इथे आलेल्या लोकांमुळे निश्चितपणे लोकांना काहीतरी प्रेरणा मिळत असली पाहिजे. आमच्या महाराष्ट्रातल्या सहकार मर्चंटचं याच्यामध्ये संशोधन झालेलं आहे. सगळ्या महाराष्ट्रातली जी सहकारामध्ये दिग्गज आहे आणि सहकार भारतीय हे प्रसिद्ध केलेलं पुस्तक आहे. तो ग्रंथ मी आपल्याला सगळ्यांनी विनंती आपण एक ग्रुप फोटो काढूया मोठ्या त्यानंतर पुढच्या महिन्यात